नमस्कार पापाशी. संदेव नमस्कार. आपण आमच्या आता ठीक आहे, चला आता मला सांगा तुम्ही की आपला प्रभाग, तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये नगरसेवकसाठी फॉर्म भरलाय? मी प्रभाग 8 मध्ये परदेशपुरा बोडकेनगर हा माझा परिसर आहे आणि त्या प्रभागातून मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील वेळेस मी फक्त 5 मतांनी पराजय झाला माझा. कोण होत त्यावेळी समोर? त्यावेळेस मतदार 4 होते. 5 निवडून कोण आलं? निवडून अविनाश कर्डिले आले. अविनाश कलडेले. हो, तो प्रभाग काय होता? हाच होता. हाच होता, खालपर्यंत होता, मोठा होता त्यावेळेस. 5चा एक होता. आता चारच प्रभाग आता या प्रभागाचा नंबर किती दिलाय? 8 नंबर आहे आता. 8 नंबर. आता कोणाकोणासोबत तुमची लढत सुरू आहे? आता माझी लढत दीपेश परदेशी आहेत, तेच आमचे एक जवळचे मित्र आहेत. दादू परदेशी आहेत. आमच्याच पक्षातला तिकडे गेलेला बाळासाहेब सदाकाळ आहे. बरं, मग काय बाळासाहेब, ठीक आहे, आता आपण या परदेशी परिवार तुमचीच फॅमिली म्हणा, त्यांच्यावर नंतर येऊ. काय झालं बाळासाहेब सदाकाळची? काय तुम्हाला काय नाराजी काढता आली नाही? नाही नाही, आता काय प्रक्रियेमध्ये सर्वजण तिकीट मागत असतात. प्रक्रियेमध्ये कोणाला तिकीट द्यायचं, काय द्यायचं, सर्वे झालेलं असतं. सर्वेमध्ये कोण पुढं आहे, कोण इथं निवडून येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जातो आणि मग एखाद्याला कोणाला तरी त्या ठिकाणी संधी दिली जाते आणि ती संधी मला त्यांनी दिलेली आहे. आता तुम्ही जसे निष्ठावान राष्ट्रवादीशी राहिले, तसे बाळा सदाकाळ सुद्धा राष्ट्रवादीची निष्ठावान राहिले होते. नक्की 100%. मग असं असताना यावेळी त्यांना संधी मिळायला हवी होती, असं नाही वाटत? नाही तुम्ही हट्ट केल्यामुळे झालं? नाही नाही, हट्ट नाही आहे, हट्ट नाही आहे. गेली 40 वर्ष बाळा सदाकाळला भविष्यात संधी मिळाली असती. मलाही प्रत्येकात डावळलं गेलं. का डावळलं गेलं? प्रत्येकाला कोणाला न्याय द्यायचा असतो पक्षामध्ये. मला डावळलं गेलं म्हणून मी काय पक्ष सोडून गेलो नाही कधी. किती वेळा डावलण्यात आलं? मला 3 वेळा डावलण्यात आलं. 3 वेळा डावलं तरी मी बेनके कुटुंबाला सोडलं नाही, बेनके कुटुंबाला सोडणार नाही. आयुष्यभर जोपर्यंत माझा जीवन आहे तोपर्यंत बेनके कुटुंबाबरोबर एकदम प्रामाणिक राहील आणि त्यांची सेवा करत राहील, जनतेची सेवा करत राहील. नगरपालिकेत गेल्यानंतर भ्रष्टाचार पुढं होऊ देणार नाही मी, ही माझी शाश्वती राहील. म्हणजे मागं झालाय भ्रष्टाचार? माझ्या काळात सांगतोय मी, माझ्या काळात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. मागच्या काळात झालाय. नाही, मी कशाला सांगू, काय झाला का नाही झाला असेल तर तो सिद्ध झाल्यावर समजायचा झाला. कोणत्याही गोष्टी प्रक्रियेमध्ये ती सिद्ध व्हायला लागते आणि जोपर्यंत कायद्याच्या आधारे ते सिद्ध होत नाही तोपर्यंत तो भ्रष्टाचार नाही. जोपर्यंत सिद्ध होईल, त्याला सजा होईल, कोर्ट त्याला सजा देईल, तेव्हा समजायचा हा भ्रष्टाचार झालेला आहे. तोपर्यंत व्यवस्थित आहे. तोपर्यंत व्यवस्थित समजायचं. Clean कारण तिथं एव्हिडन्स लागतो तुम्हाला. मी तुम्हाला बोललो का तुम्ही काय माझ्याकडून 50 लाख घेतले आणि तुम्ही माझी वाईट घेताय, हे पटेल का लोकांना? ठीक आहे, आता आपण दुसरा मुद्दा. आता बाळा सदाकाळ यांनी थांबायला लागत होतं, तुमचं असं म्हणणं आहे का त्यांचं त्याच्यापेक्षा जास्त? बाळा सदाकाळांनी थांबायला पाहिजे होतं. या ठिकाणी त्याला संधी मिळाली ती असती. तो या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो युवक अध्यक्ष होता. युवकमध्ये तो एकदम छान काम करत होता. त्याचं संघटन चांगलं होतं. बेनके कुटुंबाशी त्याचं एकदम परिवारसारखं संबंध आहे. बेनके कुटुंबाबरोबर तो नेहमी पुढं असतो. ते सगळं मान्य, तुम्हाला माहिती, सर्वांना माहिती आहे, परंतु नाराजी काढायचा किती वेळा प्रयत्न झाला? नाही नाही, नाराजी काढायचा अतुल शेटने पण सांगितलं का पुढं संधी आहे तुला. पापा शेटची खूप दिवसाची इच्छा आहे आणि ती त्याला मी शब्द दिला होता का बऱ्याच वेळा त्याला आपण माघारी पाठवलेलं आहे. मागच्या वेळेस सुद्धा तो निवडून येणार कॅन्डिडेट आपण त्याला थांबवलं होतं. त्यावेळेस त्याची इच्छा आहे का तिथं नगरसेवक म्हणून त्याचं जायचं आहे. आत्ता फक्त OBC आरक्षण आल्यामुळे त्याला थांबावं लागतं. मी त्याला थांबवू शकत नाही. त्याची इच्छा आहे ती मी पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलं. तुला पुढच्या वेळेस संधी मिळेल, पण त्याची मानसिकता नव्हती. तो त्यांनी विचार केला आणि तो त्या ठिकाणी गेला. काय करू शकत नाही, काही करू शकत नाही. किती वेळा मला करणार? सांगा, आता तुमचाच खोत परिवार, परदेशी परिवार हा एकत्र परिवार आहे, तर तुमच्याच परिवारामध्ये एवढे सगळे उमेदवार उभं राहिलेले, विभागणी होऊन त्याचा फटका तुम्हाला नाही बसणार? संदीप भाऊ, मी सांगू का, मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. समाजासाठी लढणारा माणूस आहे. समाजासाठी काम करणारा माणूस आहे. मी समाजाच्या विरुद्धात एकदा तरी दाखवा की मी कोणाच्या विरोधात उभं राहिलो. त्यांना पुढं संधी होती, त्यांचं वय अजून कमी होतं. मी त्यांना तुमच्यासमोर ऑफिसमध्ये सांगितलं का मला एकदा संधी द्या, मी 1 वर्षात राजीनामा होतो, तुम्ही लढा, फक्त मला एकदा संधी द्या. पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते माझ्या विरोधात उभे राहिले. हे कुणाला बोलले तुम्ही? हे मी दादू परदेशाला बोललो आहे का बाबा तुम्ही थोडं थांबा, तुमचं अजून वय कमी आहे, तुम्हाला पुढं संधी मिळू, आपण सगळे एकत्र राहू, समाज एकत्र ठेवू. समाज एकत्र झाल्यानंतर पराजय कधीच होऊ शकत नाही. आपण काय करतो, आपण एकमेकाला या ठिकाणी संघर्ष करून आपल्यात संघर्ष करून
कोणाचा जर तिसऱ्याचा लाभ होतो, हे लाभ होऊ नये म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस मी हे केली की मी त्या तुमच्या कुटुंबाबरोबर राहिलो, तुमच्या कुटुंबाला मदत केली. आजपर्यंत इतिहास आहे माझा का पक्षाच्या विरोधात कधी गेलो नाही, समाजाच्या विरोधात गेलो नाही. म्हणून आज मी ठाम विचार केला होता का मी उभा राहणार आणि निवडून येणार आणि मी त्या नगरसेवक जाऊन तिथं सर्वांची सेवा करणार. पण आता दीपेश परदेशी असतील किंवा दादू परदेशी असतील, तुम्ही थांबायचा प्रयत्न केला पण ते घडलं नाही, हे तुमचं अपयश आहे. नाही, अपयश मानता येणार नाही. शेवटी त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे नगरसेवक व्हायचं. शेवटी या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना जायचं आहे, सामोरं जायचं आहे, प्रत्येक मतदारांना कन्व्हेन्स करायचं आहे. कन्व्हेन्स करून जो पुढे जाईल, ज्याला मतदार निवडतील, ज्यांना माहीत आहे का या लोकाला या नगरसेवकाला आपण निवडून दिलं तर तो आपला काम तिथं व्यवस्थित पार करेल, प्रामाणिक काम करेल, ही लोक संधी देणार आहे मला. नाही आता मग असं बी टीका केली जाते, म्हणजे तुमच्या समोर नसेल होत का सुनाला दिली नगराध्यक्ष पदाचं तिकीट, सासऱ्याला याचं, एका घरामध्ये किती वेळा पद नाही नाही, मी विनंती केली होती ना साहेबांना का मला या ठिकाणी त्या ठिकाणी मला त्या प्रक्रियेमध्ये जाऊन मला स्वतः माझी जी 40 वर्षाची इच्छा आहे ती तुम्ही मला पुरी करू शकता, म्हणून मला एकदा संधी द्या, त्याचं मी सोनं करणार आहे. म्हणून त्यांनी ते ओबीसी आल्यामुळे ते तिकडं संधी मिळाली. कॅन्डिडेट आमच्याकडं पण शेवाळताई होत्या, त्यांच्या सुनबाई होत्या, भाऊ कुंभार होतं, पण त्यांनी मला समजून घेतलं. असं काही नाही का त्यांनी काय असं काही खूप माझ्याशी हे केलेलं नाही आहे. पण एकाच घरात दोन दोन का? का म्हणजे माझी इच्छा होती ना, मला नगरसेवक व्हायचं होतं, ठीक आहे, माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती आणि ती अतुल शेटने माझी पूर्ण केली, मला न्याय दिला. त्याच्यात काय वेगळं काय घडलं? तुम्हाला न्याय दिला, परंतु अजून मोठा न्याय दिला का तुमच्या सुनबाईंना पण नगराध्यक्ष पदाचं असू द्या ना, ते त्यांच्या प्रक्रियेत ते बसले ना बरोबर. त्या ठिकाणी अतुल शेठला त्यांना वाटलं का या घरात आपण तिकीट दिल्यानंतर या घराण्याचं नाव मोठं आहे, या घराण्याचा इतिहास आहे. माझे आजोबा गेली 24 वर्ष तिथं सदस्य होते, 1885 ते 1908. त्याच्यानंतर माझे वडीलसुद्धा 15 वर्ष नगरसेवक होते. त्याच्यानंतर कितीतरी वर्ष मी थांबलो, कितीतरी वर्ष म्हणजे मी 40 वर्ष थांबलो. मग 40 वर्षानंतर मला संधी दिली तर ते बाकी सगळ्यांनी मानून आपण जरा थोडा वेळ काढला असता, मला सांगितलं असतं 2 वर्ष राजीनामा दिला, मी राजीनामा दिला असता, त्यांना परत संधी मिळाली असती. पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि मी पण माझा जो हट्ट होता, माझा मी जिद्दी माणूस आहे. मी जेव्हा एखादं काम करायचं असलं, एक स्वप्न होतं, म्हणून त्या प्रक्रियेमध्ये मला सामोरं जायचं होतं. म्हणून मला अतुल शेठ बेनके यांनी एक परिवारातलं समजून आमच्या घरात दोघांना संधी दिली. मी त्यांचा खूप मनापासून आभार आहे आणि बेनके कुटुंब मी कधी आयुष्यात सोडणार नाही. कारण एका घरात दोनदा संधी देणं हे काय एवढं सोपं नव्हतं, पण त्यांनी ते आपल्या उरावर घेतलं आणि मला ती संधी दिली. त्यामुळे मी अतुल शेठचा एवढा ऋणी आहे का मी कधी त्यांना विसरू शकत नाही. काय अतुल शेठ करतात का प्रचारात? कसे आहेत, कसं चाललंय प्रचार? एकदम जबरदस्त. अतुल शेठ स्वतः प्रत्येक मतदाराशी भेटतात. असा कोणताही नेता नाही, असा कोणताही युवक माजी आमदार नाही का प्रत्येक घरात जाणं, प्रत्येक घराची सगळ्यांशी संपर्क साधणे आणि जुन्नर शहराचा विकास जर केला कोणी असं. मला सांगा, अतुल शेठनी विकास केला का नाही केला हा जनता उत्तर देणार आहे. परंतु तुमच्या प्रचारामध्ये किती दिवस झाले, म्हणजे अतुल बेनके जवळजवळ 8 दिवस सारखे ते बसू नये जुन्नरमध्ये 8 दिवस बसू नये. आता 2 ते 3 दिवस सारखे ते प्रत्येक मतदाराबरोबर आमच्याबरोबर येत आहेत. सर्वसामान्य जनतेमध्ये पायी जाऊन सगळ्या घराघरात जाऊन सर्वांना भेटीगाठी देत आहेत. सगळ्यांना सांगतायत पर्याय फक्त राष्ट्रवादी आहे. कारण राष्ट्रवादी हे काम शहरामध्ये जे प्रगतीचं काम जे करणार आहे ते फक्त राष्ट्रवादी करणार आहे. राष्ट्रवादीशिवाय कोणाला म्हणजे पर्यायच नाही आहे. अतुल बेनके म्हणजे संध्याकाळी येतात का दिवसभर इथंच? नाही, अतुल शेठ बेनके आता मला सांगा अतुल बेनके अतुल शेठ आता पक्ष कार्यालयामध्ये असतील जुन्नरमध्ये. हा, चांगलीच मनावर घेतलं इलेक्शन. नाही मनावर नाही. कार्यकर्त्यांना जर तुम्हाला संधी द्यायची असेल तर कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं त्यांचं कर्तव्य ते समजतात. कार्यकर्त्यांना ते वाऱ्यावर सोडत नाही, हा त्यांचा हेतू आहे. कारण कार्यकर्ते आपण जर सांभाळले तर भविष्यात तेच कार्यकर्ते अतुल शेठला आमदार बनवल्याशिवाय गप्प बसणार नाही. मला एक सांगा का आता तुमच्या प्रतिस्पर्धी मधुकर काजळे आहेत, त्यांचं ते बी तुम्हाला ताकदवर नेते आहेत, त्यांचा प्रचार तुमचा प्रचार काय फरक? नाही, आमचं कसं आहे, मी तुम्हाला का करतोय कारण की तुमची एक भली मोठी रॅली चालू होती आणि सगळी घोषणाबाजी वगैरे सुरू होती. तेवढ्या तिथं समोर कोण होतं, शरद सोनवणे होते आमदार. आणि मग आम्ही आमदारांना विचारलं की कसं चाललंय, ते म्हणले त्यांची जरी मोठी रॅली असेल तरी माझा डोर टू डोर प्रचार आहे. ही लोक फक्त रस्त्यावरून जातात, हात वगैरे करतात, कोण घरामध्ये जात नाही, पाया पडत नाही. माझा डोर टू डोर प्रचार. तुम्ही व्हिडिओ बघा, प्रत्येक घरात अतुल शेठ जाऊन बसतात. प्रत्येक घरात आमच्या नगरसेवक असेल,
आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार असाल तिथं त्यांची ओवाळणी होती. म्हणजे मग काय ते रस्त्यावर होती का? जाऊन बघा ना तुम्ही. आमदार साहेब आमचे घरात जातात का नाही ते जरा उघड्या डोळ्यांनी बघा, उघड्या डोळ्यांनी. डोळे बंद करून बघा, नुसते तुम्हाला बंद केल्यानंतर नुसता रस्ता दिसेल. रस्त्यावर नाही. आमचे आमदार प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग पुढे जातात. मला सांगा का मधुकर काजळे चालू आहे त्यांची आपल्या तुमच्या म्हणजे तुमच्या नेत्यांवर टीका करतायत, त्यांना ॲलर्जी आहे हिंदू धर्माची वगैरे वगैरे, त्याकडे कसं पाहता? अहो, हिंदू धर्माची जर ॲलर्जी असती ना तर मला एक सांगा का आताच्या आमदारांनी निधी दिला आहे का कुठं मंदिराला? आमच्या अतुलशेठ बेनके आमदारांनी किती निधी दिला तुम्ही डोळ्यांनी बघा ना. आम्हाला हिंदूची ॲलर्जी नाही, आम्हाला कोणाची ॲलर्जी नाही. आम्ही सर्वांना देव बघतो. आम्ही माणसामध्ये देव बघणारी माणसं आहे. आम्ही माणूस हाच देव धर्म आहे हे मानून आम्ही जाणारे माणसं आहे. अतुलशेठसुद्धा त्याच मार्गावर जातात. स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेंनी आम्हाला शिकवलं आहे का सर्व धर्म समभाव, सर्वांना बरोबर घेऊन चाला, सर्वांना घेऊन विकास करा. विकास जेव्हा आपण करू तेव्हा ही सर्व जनता आपल्या पाठीशी उभी राहील. त्यांना उत्तर काय देणार? आता उमेदवार ते आहेत, ते तुमच्या नेत्यावर टीका करतात, तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत नाही. मी प्रत्युत्तर देणार नाही. आमचे आमदार साहेब प्रत्युत्तर द्यायला भक्कम आहे. आम्ही मोठा घास छोट्या तोंडाने घेणार नाही. तुम्ही सल्ला काय देणार त्यांना? नाही, त्यांनी असे वल्गना करू नये. कारण चांगलं वातावरण बिघडून आपण आपलीच प्रतिमा खराब करून घेणं हे योग्य वाटत नाही. एक चांगला तो पण कार्यकर्ता आहे मधुकर काजळे, का आम्ही त्याला वाईट म्हणत नाही. पण अशा वल्गना केल्या तर ते एक मेसेज वेगळंच जनतेमध्ये जातं आणि आपलं होणारं काम बिघडून जातं. हे त्यांनी जरा आपल्या मनात घ्यावं. कारण तो कार्यकर्ता आम्ही त्याला काही वाईट मानत नाही, पण अशा वल्गना करून मतं मिळत नाही. अशा वल्गना करून मतं जातात. हिंदू धर्म का किंवा अजून काय ते म्हणणं हे एकदम चुकीचं आहे. तिसरं एक उमेदवार आहे तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं. आता खरं तर तुमची आघाडी वगैरे होईल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. आता महाविकास आघाडीने काँग्रेस वगळता एक उमेदवार उभा केलेला आहे. कसं आव्हान म्हणून पाहता का कसं पाहता? नाही नाही, आव्हान नाही. प्रक्रियेमध्ये कोणाला पण लोकशाहीमध्ये पक्षाचं वोट आहे ना, लोकशाहीला सर्वच अधिकार, पक्षाला तिकीट तुम्हाला नाही, आव्हान म्हणून स्वीकारता? तुम्ही कोणत्या पक्षाबद्दल बोलता? गौरी ते शेटे उभे राहिले. गौरीताई शेटे जरी आव्हान असलं तरी आव्हान स्वीकारण्याचं आमचं काम आहे. आम्ही त्या म्हणजे आव्हान समजून आम्ही पुढे जात नाही. आम्ही सर्वसामान्यांची कामं होण्यासाठी पुढे जातो आहे, समाजसेवा करण्यासाठी पुढे जातो आहे. एक आव्हान घ्यायचं आणि आव्हान पेलायचं म्हणायचं आणि आव्हानाला आव्हान करत राहायचं हे आमचं काम नाही. आम्ही जनतेमध्ये जाणार, जनतेची कामं करणार. जनतेला वाटलं का हा माणूस काम करणार आहे तर जनता आम्हाला 100% निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा ठाम विश्वास आहे. तुमच्या सगळी लढत एकंदरीत पाहिली तर माझे आमदार मंदिरामध्ये जायला म्हणजे जातात वगैरे, जय श्रीरामचे नारे देतात. तिकडं मधुकर काजळेंचं तेच चालू आहे, जय श्रीराम, हिंदू हिंदू करणं. ऐका ना, तर भाजपचं तर तेच सुरू आहे. मग अशा तुमच्या ह्या सगळ्यांच्या भांडणामध्ये, हिंदूंच्या भांडणांमध्ये मग कोणतरी समजा थेट नाव घेऊया, काँग्रेसच्या ज्या उभ्या आहेत उमेदवार राहीन कागदी म्हणून, त्यांना लाभ होऊ शकतो असं नाही वाटत? नाही, अजिबात नाही वाटत. कारण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना संधी दिलेली आहे. त्यामुळे ही संधी आमची कधी चुकणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे. तिकडं त्या उभ्या आहेत, त्यांचा कसा प्रचार असू द्या ना, पण आमचेही आमच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून बरेच कार्यकर्ते उभे आहेत तिथं. ते सर्व मदत राष्ट्रवादीच होणार आहे हे माझा ठाम विश्वास आहे. मग ते उभे राहिले कसं काय, म्हणजे काय नाही राहणार आहे. लोकशाही आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांना आव्हान म्हणून पाहता का? नाही, आव्हानमधून नाही पाहता मी कधीच. किती मतं मिळू शकतात त्यांना? ते आता त्यांच्या ते कसं कन्व्हेन्स करतात लोकांना, लोक त्यांना किती प्रतिसाद देतात. मला तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय असं दिसतं. नाही, तुम्हाला वाटत असेल, मलाही वाटतं, पण शेवटी नंतर रिझल्ट कधी येणार आहे? लगेच येणार आहे का? तुम्ही आज सांगू शकता का मी येणार आहे का तुम्ही बाकीचे कोण येणार आहे? रिझल्ट हा एकदा 2 दिवसात 3 दिवसात लोक ठरवतात. एकदा लोकांनी ठरवलं ना, तुम्ही काही केलं पार तरी जनता ऐकत नाही. त्यांना करायचं ते जाऊन करतात. तुम्ही काही विधान ऐकले असतील काही विरोधी उमेदवारांची, एसी मध्ये बसून काही काम करता येत नाही किंवा तिकीट विकलं. राजकारणात हे पैलू आहेत, हे असं बोलायला लागतं. बोलतात लोक, आपण ऐकून घ्यायचं. तुम्ही पैसेवाले असं कोणी पैशावाला आम्ही का कुठं दरोडे तर टाकले नाही. पैशावाला होणं काय पाप नाही आहे.
काही चूक नाही आहे. गेली 40-50 वर्ष कष्ट काबाड करून प्रामाणिक काम करून पैसेवाले होतो. मी पण स्वतः कष्ट केले. मी सुद्धा हॉटेलमध्ये काम केले, रसाच्या गुऱ्हाळात काम केले, मिठाचे बॉक्स मी खांद्यावर घेऊन दुकानात गेलेले. असं काय पैशावाला अवघच कोणी होत नाही ना. पैशावाला होणं काय चुकीचं काम आहे का? पैशावाला कोणी होऊ शकतं. तुम्ही कष्ट करा, कामं करा, रात्रंदिवस वेळ द्या, प्रामाणिक राहा, प्रामाणिक सचोटीने धंदा करा, तुम्ही पण मोठे व्हाल. तुम्ही मोठे व्हावी ही आमची मानसिकता आहे. आम्ही कोणाला बारीक लेखत नाही, आम्ही कोणाला मोठं होऊन कोणासाठी कोणाला रोकत नाही. सर्वांनी मोठं व्हावं आणि या प्रक्रियेत जनतेची सेवा करावी, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. मग अशा लोकांना सल्ला काय? अशा लोकांना पण तेच सल्ला आहे का या गोष्टी करू नका. कोणी मोठं होतं, कसा होतं याची जाणीव तुम्हाला नसती. नुसतं बोलणं सोपं असतं. ठीक आहे, तुम्ही अजूनही जमिनीवर पाय असलेले नेते आहेत, परंतु असं म्हटलं जातं का तुमच्या सुनबाई जसं तुम्ही फिरता तसं ते फिरू शकतील का? 100% तुम्ही बघा ना, सकाळी 11 वाजता निघालेले 4 वाजता येतात. 4 नंतर एक तासभर आराम केला का परत 6 वाजता जातात, 10ला 11ला घरी येतात. अजून किती काम करायचं. आणि यानंतर आल्यानंतर तुम्ही बघा, आमची सुनबाई जुन्नर शहरात सगळी जनता म्हणाल का अशी नगरसेविका नगराध्यक्ष झाली नाही, होणार नाही. हे आमचं स्वप्न आहे. हे होते पापाशेठ खोत. आता 8 नंबरच्या प्रभागामध्ये ते उभे जरी असले तरी त्यांना त्यांच्याच समाजातील काही लोकांचा विरोध आहे आणि ते दिसतंय. तसं देखील पापाशेठ यांचा जुन्नर शहरामध्ये चांगला असं एक नाव आहे, कीर्ती आहे, इज्जत आहे आणि जमिनीवर पाय असलेले नेते म्हणून ते ओळखले जातात. आणि सर्वांना माहितीच असेल का अनेक वर्ष त्यांच्यावर अन्याय देखील झाला होता. एक प्रश्न राहिला मला, जरा एक आठवलं, ते पाठीमागं तुम्ही म्हणता का मी निवडून येणार, असं मागं काय झालं होतं? मग अशी कुठे शिंकली? राष्ट्रवादीच्या उमेदवार 3 नंबरची मतं मिळेल. साहेब, मागच्या वेळेस काय आलं, जवळजवळ माझं तिकीट निश्चित झालं होतं. परंतु आता ती त्यावेळेसची जी समस्या होती, म्हणजे अतुल शेठ बेनके यांचा पूर्ण विश्वास होता माझ्यावर का हा निवडून येईल. परंतु काय होतं, प्रक्रियेमध्ये काय असतं, सगळे ज्येष्ठ मंडळी असतात. काही ज्येष्ठ मंडळीचं पण ऐकावं लागतं, कारण शेवटी ज्येष्ठ येते का. त्यांना मी काही नाव नाही ठेवणार. ज्येष्ठ मंडळीने एखादा निर्णय घेतला तो आपण मान्य करावा लागतो. मी त्याच्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी घरी आलो, कोणालाही वाईट बोललो नाही. मी परत त्याच्यानंतर कामाला लागलो. 2019ला अतुल शेठ बेनकेला 1700चा लीड देणारा पहिला शहराध्यक्ष मी आहे. मग आता मग माशी तुम्हीच एवढं लीड देता अतुल बेनकेंना, बाबा परदेशींना लीड द्यायला काय झालं? नाही, बाबा परदेशी बघा, बाबा परदेशींनी काम चांगलं केलं. मी काय त्याला नाव ठेवणार नाही. शेवटी ते त्याच्या संघटनेमधून त्याला तिकीट दिलं गेलं, चांगली गोष्ट आहे. निवडून येणं किंवा लोकांना कन्व्हिन्स करणं हे त्याच्या हातात होतं. ते त्याला जमलं नसेल किंवा त्याला लोकांनी पसंती दिली नसेल, हे घडू शकतं. तुम्ही तर हातात निवडणूक घेऊन प्रचार करायला हवा होता. तुम्ही जर अतुल बेनके नौका माणूस होता त्यावेळी, त्यांना इतकी मतं मिळून दिली पहिल्या टर्मला, तर मग यांना मतं द्यायला काय हरकतच नाही. आता तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक पक्षाची मतं वेगळी असतात. मी काय विचारतोय, कारण की त्यांनी म्हणले की माझ्यासोबत त्यावेळी गद्दारी झाली, माझ्याच काही लोकांनी. नाही, गद्दारी बिद्दारी हे बघा कसं असतं. निवडून नाही आलं का मग गद्दारी म्हणायचं, निवडून आलं का मग म्हणायचं चांगलं आहे. या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये. राजकारण कशाला म्हटले, राजकारणामध्ये हे सगळं चालतं. निवडून आलं तर सगळे भारी, निवडून गेलं तर तुम्ही गद्दार. हे भाषा नसते. मी पण पडलोय, मी पण 2 वेळा पडलोय. 5 मतांनी पडले, पण ती मी पण 2 वेळा पडलो. मी कोणालाच गद्दार म्हटलं नाही, कारण आपल्याच दोष शोधायचे असतात. दोष कोणाच असतात? आपल्याच शोधायचे असतात. कोणाला गद्दार बोलून आपण आपली प्रतिमा खराब करून ते योग्य नाही करत. आपल्याला परत त्या गद्दारांबरोबर जायचंय, परत आपल्याला त्यांच्यावर काम करायचंय. मग ते गद्दार आपल्यावर येतील का? राजकारणामध्ये गद्दार कोणालाही बोलू नका तुम्ही. काय कारण नाही गद्दार बोलायचं. आपण कुठंतरी तुम्ही काम केलं नाही कोणी नाही. माझं काम करायचा विषय, मी नाराज झालतो ना. मी घरी बसलो, मी नाही केलं काम, मी नाराज झालतो. माझी मानसिकता नव्हती त्यावेळेस काम करायची. कारण प्रत्येक वेळेस मला जरा संधी नाही दिली गेली. मी असं म्हणणार नाही माझ्यावर अन्याय झाला. मी अन्याय झाला हा कधीच शब्द वापरलेला नाही आणि वापरणार पण नाही. मला संधी नाही मिळाली एवढंच बोलणार. मला बसली. मी घरी बसतो काही दिवस. तुम्ही पक्षाची निष्ठा कुठं राखली? कोणती? तुम्ही नाही, मी राखली ना. पक्षाची निष्ठा कशी नाही राखली? घरी बसणं. मी जरा हे माझी त्यावेळेस मानसिकता नव्हती. मी 2 ते 3 वेळा टर्मला मी हे झालतो ना. मला संधी नाही मिळाली ना. मला संधी माझी संधी नाही मिळाली. खच्चीकरण नाही केलं माझं कोणी. माझं खच्चीकरण करू शकत नाही. मी जनमानसात काम करणारा माणूस आहे.
जनमानसात माझी चांगली प्रतिमा आहे आणि जनमानसात मी चांगली प्रतिमा कमवल्यामुळं आज मला ती संधी मिळाली आहे. त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यांची एक बाईट होती, आता मी म्हणजे उद्देशून तुम्हालाच नाव जरी नाही घेतलं तरी आता या गद्दारांना मी धडा शिकवणार, आता ते बरोबर आलेत, सव्याज मी आता परतफेड करणार. काय तुम्ही उत्तर देणार याला? नाही नाही, काय त्याला जे करायचं त्यांनी करावं. आम्ही आपलं प्रामाणिकप्रमाणे जनतेमध्ये जाऊ, जनता जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. आम्हाला कोणाला काही बोलायचं नाही आहे, आम्हाला त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. त्यांना जे करायचं तो त्यांचा विषय, आमचा तो विषय अजिबात नाही आहे. आम्ही कोणाच्याबद्दल प्रतिक्रिया किंवा आम्हाला कोणाच्याबद्दल वाईटसुद्धा बोलायचं नाही. काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, काहीच प्रतिक्रिया द्यायची. काय कारण प्रतिक्रिया द्यायची? हे होते पापाशेठ खोत यांची मुलाखत आपण सडेतोड मुलाखत घेतलेली आहे. तुम्हाला ही मुलाखत पाहून कसं वाटलं हे प्रतिक्रियामध्ये व्यक्त व्हा. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.